नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र राज्यात शेजारी असणाऱ्या तेलंगणा नावाच्या राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी, एससी आणि एसटी कॅटेगरी मधून असणाऱ्या 113 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या ज्यांना सेंट्रलचं ओबीसी आहे त्यांनाच फक्त 113 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। बऱ्यापैकी तेलंगणा हे एकमेव राज्य आहे की जे ओबीसी आणि एससी एसटीला जरी समजा इतर राज्यातल्या दुसऱ्या राज्य ओपन स्टेट्स मधून आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची आणि ऍडमिशन घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध असते। ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 144 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एनआरआय कोट्यामध्ये म्हणजेच कॅटेगरी सी मधून आपल्याला जवळपास 15% सीट्स मध्ये क्लेम आपल्याला करता येऊ शकतो। वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणा राज्यामध्ये एमबीबीएस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी ए, कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी या 3 मधून आपल्याला रजिस्ट्रेशन होत असतं। त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होत असते, परंतु आता सध्या तरी सुरू नाही। परंतु ज्या कॅटेगरी ए मध्ये 50% सीट्स आहेत म्हणजे 150 सीट पैकी 75 सीट्स त्या ठिकाणी भरले जातात। राहिलेल्या 75%चे 2 तुकडे केलेले आहेत। एक तर 35% ओपन फॉर ऑल म्हणजे ओपन स्टेट्स, त्या ठिकाणी जवळपास 29 कॉलेजेसमध्ये सर्वांसाठी दरम्यान 11,55,000 एवढी फीस भरावी लागत असते। ज्या विद्यार्थ्यांना या मेरिट कोट्यामध्ये जवळपास 400च्या वरती मार्क्स असणाऱ्या अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे रजिस्ट्रेशन करू शकता। ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल। त्याचबरोबर एक महत्त्वाचा टॉपिक आणखी सांगेल की ज्यांना एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये 15% सीट्स आहेत म्हणजे 150 सीटच्या कॉलेजमध्ये आपल्याला जवळपास 23 सीट्स आपल्याला मिळत असतात आणि 250 ज्या ठिकाणी इंटेक आहे कॅपॅसिटी त्या ठिकाणी 38 म्हणजे 38 एवढे सीट्स आहेत। त्यामध्ये मात्र कसल्याही राज्याचं बंधन नाही, तुम्हाला कितीही विद्यार्थी सगळेचे सगळे विद्यार्थी आउट ऑफ स्टेटचे सुद्धा भरले जाऊ शकतात। त्याचं बुकिंग चालू आहे। 80 लाखापासून ते 1,05 लाखापर्यंत टोटल पॅकेज एनआरआय डॉक्युमेंट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतं। जवळपास या टॉपिकमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करण्याची संधी उपलब्ध देतो। बाकीच्या पाठीमागच्या 3-4-5 वर्षापासून जवळपास 100 ते 150च्या आसपास ऍडमिशन सक्सेसफुल झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये एमबीबीएस करायचे आणि जवळपास बजेट 1,5च्या खाली आहे, जवळपास 80, 85, 95, 1,05 लाखापर्यंत बजेट आहे, अशा सर्वांना ही संधी उपलब्ध आहे। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आपल्याला एमबीबीएसचं स्वप्न साकार करू शकतात। गेल्या वर्षी आपण 132 मार्क असणाऱ्या ओबीसी कॅन्डिडेटला सुद्धा एनआरआय कोट्यामधून 87 लाखाच्या पॅकेजमध्ये ऍडमिशन केलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना करायचं असे विद्यार्थी संपर्क करू शकतात। एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।